नमस्कार. तो केवळ एक माणूस नव्हता, तो होता एक जिवंत विचार. तो होता तमसातला मशाल. अण्णाभाऊ साठे, ज्यांच्या लेखणीने लढा दिला, ज्यांच्या शब्दाने क्रांती पेटवली आणि ज्यांच्या आयुष्याने लाखोंना नवसंजीवन दिलं. नाही होतं शालेय शिक्षण, पण अनुभवाचं विद्यापीठ त्यांच्या पाठीशी होतं. शोषितांची तळमळ त्यांच्या लेखणीत होती आणि अन्यायाविरुद्ध आग त्यांच्या आवाजात होती. ते फक्त कवी नव्हते, ते होते जनतेचे शब्दवाहक. फक्त लेखक नव्हते, ते होते समाजाचे वेदनेचे प्रवक्ते. फकीरामधून त्यांनी लढ्याचं धैर्य दिलं, लोकनाट्यातून जनतेला जाग केलं आणि पोवाड्यातून त्यांनी परिवर्तना ढोसा दिला. आज अण्णाभाऊ साठे नसले, पण त्यांच्या लेखणीची धार अजूनही ताजी आहे. त्यांचे विचार अजूनही मनाला चटका देतात आणि हृदयात नवचैतन्य निर्माण करतात. चला, फक्त गौरव नको, आजपासून आपण अण्णाभाऊंचे विचार जगायचे, शब्दांनी क्रांती घडवायची, आवाजाने अन्यायाला थोपवायचं आणि लेखणीने समाजाला घडवायचंय. जय लोकशाहीर, अण्णाभाऊ साठे. जय महाराष्ट्र.